नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज एक विशेष माहिती आपल्या सर्वांसाठी घेऊन आले। काही जणांना ही माहिती माहीत पण असेल, पण तरी सुद्धा आज हा खटाटोप आहे की तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवावी। फार पूर्वी आपले जे पूर्वज होते तेव्हा शेणामातीची घरं होती। ती शेणामातीची घरं सारवून झाल्यानंतर घरातल्या महिला तांदळाच्या पिठीने घराच्या भिंतीवर किंवा दाराच्या बाहेर अंगणामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची 4 आयुध चित्रित करायचे। तर या मागचं कारण काय होतं हे आज मी आपल्याला समजावून सांगणार आहे। आजची संस्कृती फ्लॅटची संस्कृती आहे, त्यामुळे ह्या गोष्टी करणं खूप अवघड झालेलं आहे। तरी सुद्धा काही जण अजूनही आपली संस्कृती पाळतात। रांगोळीनी छोट्या प्रमाणात का होईना आपल्या दाराच्या बाहेर रांगोळीमध्ये ही चिन्ह चित्रित करत असतात। तर ही का करायची आणि याचं महत्त्व काय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सगळ्यात पहिलं शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची 4 आयुध आहेत आणि याचा प्रत्येकाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। शंख हा वायू तत्वाशी जोडलेला आहे। वायू तत्व म्हणजे काय, तर आपल्या शरीरातला वायू आहे तो बॅलन्स म्हणजे वाताशी रिलेटेड कोणताही आजार आपल्या वास्तूमध्ये आणि वास्तूमध्ये राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये याकरता शंखाचं चित्र चित्रित केलं जायचं। त्याच्यानंतर आहे चक्र। चक्र म्हणजे थोडक्यात स्वस्तिक। स्वस्तिक काय काम करतो, तर चक्र हे अग्नी तत्वाचं आहे। तर अग्नी काय करतो, तर जे वाईट आहे त्याला जाळण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या शरीरातील अग्नी बॅलन्स ठेवायला देखील मदत करतो। म्हणून हे चक्र स्वस्तिक रूपाने किंवा चक्र रूपाने चित्रित केलं जायचं। त्याच्यानंतर आहे पद्म। पद्म म्हणजे काय, तर हे जलतत्वाशी रिलेटेड आहे। जलतत्व म्हणजे काय, तर आपल्या शरीरात असलेल्या जे पाणी आहे, जे 70% जल आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्यामुळं आपण बॅलन्स राहतो। तर ते व्यवस्थित राहावं, बॅलन्स राहावं यासाठी पद्म आपल्याला पद्माचं चिन्ह उपयोगी येतं। आणि त्याच्यानंतर जे आहे शंख, चक्र आणि गदा राहिली। तर गदा म्हणजे काय, तर पृथ्वी तत्व। प्रत्येक माणसाचं पृथ्वी तत्व म्हणजे खाल्लेलं अन्न आपल्याला व्यवस्थित आपलं पोषण व्हायला पाहिजे, हे गदा आपल्याला हे रिप्रेझेंट करते। म्हणून शंख, चक्र आणि गदा, पद्म आपणही आपल्या घराच्या बाहेर चित्रित करा। भिंत असेल तर भिंतीवर त्याचं स्टिकर करून तरी किमान लावा आणि याचा होणारा जो फायदा आहे तो तुम्ही घ्या आणि तुम्हाला काय रिझल्ट येतो हा आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।